अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचे स्वागत आहे. पहा, आता गुरुपौर्णिमा आता येत आहे ना, आणि जोपर्यंत गुरुपौर्णिमा आहे ना तोपर्यंत आत्तापासूनच आज ज्या निरूपणामध्ये जे कार्य सांगणार आहे ना, ते कार्य आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज करायचं आहे. जेवढं तुम्हाला शक्य होईल ना तेवढं तुम्ही ते कार्य करण्याचा प्रयत्न करा. तुमचं जीवनाचं कल्याण होईल, तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. कारण हे गुरुतत्व आहे ना, आत्तापासूनच जागृत व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हे गुरुतत्व हा संसार प्रत्येक कुठे अशी जागा नाही तिथे हा पूर्ण प्रसार झालेला आहे. म्हणून या गुरुतत्वाचा जर आपल्याला फायदा घ्यायचा असेल ना, तर बघा, गुरुपौर्णिमेच्या निमित्त अतिउच्च कोटीच्या स्वामी दत्त महाराजांची आपण सेवा सुरू करणार आहोत. कारण की एक गुरुदक्षिणा म्हणून किंवा आपल्याला जे काही आपली इच्छा असेल ना, अपेक्षा, संकट, त्रास जे काही आहे ना, ते निवारण होण्यासाठी आपण या गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा करणार आहोत. म्हणजे आजचं हे निरूपण अतिशय प्रभावशाली सेवा घेऊन आलेलं आहे. म्हणून दत्त महाराजांची सेवा आहे जी प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये, खरंच तुम्हाला जर राजयोग यावा असं वाटत असेल ना, तर आपल्या आयुष्यातलं दुःख, दारिद्र्य, गरिबी सगळं काही निघून जाईल, सगळं काही संपून जाईल. नष्ट व्हावं असं वाटत असेल ना, आपण जे काही स्ट्रगल करतो, जे काही कष्ट करतोय, जी काही मेहनत घेतोय पैसा कमवण्यासाठी किंवा आपलं आयुष्य सुखमय होण्यासाठी, सुख समृद्धीकारक होण्यासाठी, तर नक्कीच आजचं निरूपण आहे ना तुमच्यासाठी आहे. दत्त महाराजांची ही सेवा आहे ना, प्रत्येकानं करावी. खरं सांगतो, 1 ते 21 दिवसामध्ये तुम्ही नक्कीच करून बघा. गुरुपौर्णिमापर्यंत नक्की तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्यामध्ये आहे ना, काही जण आहेत ना, खूप जण गुरुचरित्र ग्रंथाचं सुद्धा पारायण करतात. अतिशय पवित्र ग्रंथ आहे ना, लवकर अनुभूती देणारा असा हा गुरुचरित्र ग्रंथ आहे. आणि या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण आहे ना, खूप जण गुरुपौर्णिमेपर्यंत करणार असतील. हो, पण कसं असतं, प्रत्येकाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही. कारण जे जॉबला जातात ना, किंवा ज्या महिला जॉब करतात, त्यांना हे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही. आणि त्यामुळं तुम्ही इतर पण सेवा करू शकता. पण आज त्यातल्या त्यात तुम्हाला जर खरंच वाटत आहे की मी जे काही धावपळ करत आहे ना, कारण की काही घरामध्ये पुरुष मंडळी किंवा स्त्रिया असतील, दोघेही कामाला जातात ना, दोघेही स्ट्रगल करतात, खूप मेहनत घेतात, कष्ट घेतात, पण पाहिजे तसं त्यांना आयुष्य जे पाहिजे आहे ना, सुख समृद्धी तसं होत नाही. आणि त्यांच्या मेहनतीला, त्यांच्या कष्टाला यश मिळत नाही. तर नक्कीच सांगेल की प्रत्येकानं दिवसभरातले गुरुपौर्णिमापर्यंत रोज 7 ते अगदी 10 मिनिटे बाजूला काढून ठेवायचे आहेत. आणि नक्कीच ती सेवा तेवढ्याच मिनिटायची आहे. अगदी 7 ते 10 मिनिटांचीच आहे, जी प्रत्येकानं आवर्जून मनोभावे श्रद्धेनं जर केली ना, तर हा आयुष्यामध्ये राजयोग आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जे काही कष्ट करताय ना, मेहनत करताय, त्याला नक्कीच फळप्राप्ती होईल. आणि तुमचंही आयुष्यामध्ये नक्कीच जे काही पाहिजे आहे तुम्हाला ते मिळेलसुद्धा. गरिबी आपल्या आयुष्यातून निघून जाणार आहे. कारण की होतं कसं की कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्या सोबतच्या मित्राचा असेल किंवा मैत्रिणीचा असेल, आयुष्यात खूप सुख चालू आहे ना, सगळं त्यांच्या घरामध्ये सुखसुविधा आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे
जे काहीच कुटुंबामध्ये संसारामध्ये पैशाची कमी नाही आहे ना, एकदम राजयोगासारखं असल्यासारखं ते जीवन जगत आहेत, पण मेहनत पण तेवढीच करत नाही, कष्ट पण करत नाही. किंवा काही काही कुटुंब असे असतात ना, जे मेहनत करतात, कष्ट करतात आणि त्यांच्या मेहनतीचं फळ पण त्यांना मिळतं. पण खूप जणांना असा प्रश्न पडतो, मी एवढी सेवा करतो, एवढी सेवा करते, पण गुरूंची महाराजांची सेवा करते तरीसुद्धा मला प्रचिती मिळत नाही. माझ्या आयुष्यामध्ये ते संकट, ती गरिबी दूर होत नाही. त्यासाठी आपण आजच्या या निरूपणामध्ये तेच पाहणार आहोत. गुरुचरित्र ग्रंथातील ज्यांना कोणाला या गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणं शक्य नाही ना, त्यांनी आवर्जून गुरुचरित्र ग्रंथातील 9वा अध्याय, परत सांगतो, गुरुचरित्र ग्रंथातील 9वा अध्याय हा पठण करायचा आहे. आता या गुरुचरित्र ग्रंथाच्या 9व्या अध्यायामध्ये असं काय आहे जेणेकरून आपण तो पठण करावा बघा, आणि आपल्या आयुष्यामध्ये राजयोग येईल आणि आपल्या आयुष्यातलं दुःख दरिद्री दूर होऊन जाईल. असं काय आहे तर तो सांगतो तुम्हाला. तो ग्रंथ आणि त्यातील अध्याय म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक कथा आहे ती सांगतो. आपले दत्तगुरू महाराज ते दत्त महाराजचं स्नान संध्या करण्यासाठी एका नदी तीरावर जात असतात आणि तिथेच एक धोबी आहे. तो धोबी तिथे दिवसातले 3 टाईम कपडे धुण्यासाठी येत असतो. तर अशाच प्रकारे संध्या स्नान केल्यावरती दत्त महाराज थोड्या वेळाकरता आपल्या एका वृक्षाखाली बसतात आणि त्यावेळी जो तो धोबी आहे ना, जेव्हा जेव्हा तिथे दत्त महाराज दिसतात ना, तेव्हा तेव्हा धोबी दिवसाभरामध्ये त्या नदी काठावर येत असतो. तेव्हा तेव्हा तो दत्त महाराजांना साष्टांग प्रणाम करत असतो, नमस्कार करत असतो आणि आपलं काम करून तो परत निघून जात असतो. अशा प्रकारे खूप दिवस निघून जातात आणि एक दिवस ज्या वेळेस दत्त महाराज स्नान संध्या करण्यासाठी तिथे येतात ना, नदी तीरावर, त्यावेळेस तो धोबी पण तिथे आलेला असतो आणि तो परत त्या दिवशी तेथे दत्त महाराजांना नमस्कार करतो मनोभावे. आणि त्यावेळेस दत्त महाराज त्यांना विचारतात की बाबा, मी रोज तुम्हाला बघतो, तुम्ही रोज मला ज्या वेळेस दिवसभरामध्ये 3 वेळेस तू या नदी तीरावर येतो ना आणि मला 3 वेळेस मनोभावे श्रद्धेने नमस्कार करतोस, साष्टांग दंडवत करतोस, तर सांग तुला काय हवं आहे बरं? तुझ्या आयुष्यामध्ये काय पाहिजे? जे नाही ते मला सांग. तर तो धोबी म्हणतो की काही नाही पाहिजे, माझं सर्व व्यवस्थित चालू आहे असं म्हणतो. पण तरीसुद्धा दत्त महाराज त्याचा जो काही साष्टांग दंडवत असेल ना किंवा नमस्कार आहे तो दत्त महाराजापर्यंत पोचतो, कारण की तो मनोभावे श्रद्धेने केलेला असतो ना, काही न मागता निस्वार्थपणे केलेला असतो. तर दत्त महाराज प्रसन्न होतात आणि दत्त महाराज त्याला आशीर्वाद देतात त्या धोब्याला की तुझ्या आयुष्यातलं दुःख दारिद्र्य दूर होऊन जाईल आणि तुला एक उत्तम आयुष्य प्राप्त होईल, असं त्याला आशीर्वाद देतात ना. आणि दत्त महाराज तिथून निघून जातात. धोबी पण त्याचं काम करत असतो. अशा प्रकारे ज्या वेळेस धोबीला वाटतं ना की अरे, एवढ्या मोठ्या महापुरुषांनी दत्त महाराजांनी आपल्याला आशीर्वाद दिला आहे, नक्कीच दत्त महाराजांनी आपल्याला प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. आणि दत्त महाराज जेव्हा जेव्हा त्यांच्या स्नानासाठी नदी तीरावर असतील ना, किंवा त्यांची कोणती कुठे आहे, कुटिका कुठे आहे, तिथे थांबत असतात. जिथे जाऊन का होईना, तो लांबून का होईना, तो धोबी दर्शन रोजच्या रोज घ्यायचा, म्हणजेच घ्यायचाच, दिवसातून 3दा दर्शन घ्यायचा. आणि अशाच वेळेस एक दिवस तो धोबी जो आहे तो नदी तीरावर कपडे धुण्यासाठी जातो आणि त्याला त्या नदीत एका नावेमध्ये एक यवन दिसतो, म्हणजे काय एक मुस्लिम राजा दिसतो.
तिथे नावेमध्ये त्याच्या राण्यांसोबत तो तिथे जलक्रीडा करत असतो आणि एकदम छान नाव ती सजवलेली असते. सगळं काही छान असतं आणि खूप त्याचं आयुष्य आरामामध्ये सगळं काही असतं ना. आणि सगळ्या राण्या वगैरे असतात, खूप प्रसन्न असतात. त्या जलक्रीडेमध्ये राजा आणि राण्यांना पाहिल्यावर तो धोबी म्हणतो, मनातल्या मनामध्ये तो विचार करतो, या यवनाने या राजाने असं काय पुण्यकर्म केले असेल, कुठल्या देवाची भक्ती केली असेल की बाबा याला एवढं मोठे सुखमेव आयुष्य म्हटलं, एवढं राजयोग याला प्राप्त झाला आहे. असं काय या राजाने केलं आहे, आयुष्यामधले कुठली देवाची अशी भक्ती केली असेल, असं त्याला प्रश्न पडतो. आणि असं म्हणतो की एवढं कष्ट करतो, दिवसाचे 3 टाईम मी कपडे धुतो, कष्ट करतोय, मेहनत करतोय, पण माझ्या आयुष्यामध्ये असं सुख का येत नाही बरं? माझ्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती का नाही आहे बरं? माझ्या आयुष्यातून गरिबी का नष्ट होत नाही बरं? असा तो फक्त विचार करतो. आणि याच वेळेला दत्त महाराज नदी तीरावर आलेले असतात, येत असतात. आणि त्याच वेळी दत्त महाराज त्याच्या मनातलं जे काही विचार तो घेरून घेतात ना आणि त्याला विचारतात. आणि त्यावेळी त्याला जवळ बोलावतात आणि विचारतात, का रे बाबा, तुला पण असं जे काही तू आता पाहतो आहेस ना, त्या राजाचं आयुष्य तसं तुला हवं आहे का? पण असा राजयोग तुझ्या आयुष्यामध्ये हवा आहे का? त्यावेळेस तो म्हणतो की हो, पाहिजे आहे दत्त महाराज, मला पण पाहिजे आहे. माझ्या पण मेहनतीचं कष्टाचं चीज व्हावं आणि मला पण असं सुख समृद्धीकारक आयुष्य जगता यावं, असं मला आयुष्यभर वाटत आहे. मग दत्त महाराज धोबीला म्हणतात की बाबा, तुला या जन्माचं हवं आहे की आयुष्य, की तुला पुढच्या जन्मात हवं आहे? मग तो धोबी म्हणतो, महाराज मला या जन्मामध्ये नको, कारण माझा तर जन्म खूप थोडासा राहिलेला आहे, आयुष्य खूप थोडं राहिलं आहे, मी हे घेऊन काय करणार आहे बरं? मला तुम्ही पुढच्या जन्मामध्ये नक्कीच मला हा राजयोग असा द्या, तुम्ही असं मला आयुष्य मला जगता यावं ना, असा आशीर्वाद द्या. आणि त्याचप्रमाणे दत्त महाराज, तुम्ही जसं मला आता दर्शन दिलं आहे ना, किंवा दर्शन मला भेटत आहे, त्याचप्रमाणे पुढच्या जन्मीसुद्धा मला तुमचं एकदा तरी दर्शन व्हावं, असं नक्कीच आशीर्वाद द्या, असं त्यावेळेस तो धोबी दत्त महाराजांना सांगतो ना. आणि दत्त महाराजसुद्धा त्याला आशीर्वाद देतात की नक्कीच पुढच्या जन्मामध्ये हा तुझा राजयोगाचा असेल. तर अशा प्रकारे ही कथा त्या 9व्या अध्यायामध्ये आहे. आणि जो कोणी हा अध्याय मनोभावी श्रद्धेने रोज पठण करेल ना, तर तुमच्या आयुष्यात कितीही स्ट्रगल करत असाल, कितीही मेहनत करत असाल, धावपळ करत असाल, पैसा कमवण्यासाठी तर राजयोग आपल्या आयुष्यामध्ये येण्यासाठी तर नक्कीचा अध्याय वाचा, अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तसं तर पाहायला गेलं ना, तर गुरुचरित्रातल्या प्रत्येक 52 अध्यायापर्यंत प्रत्येक एक अध्यायाला विशिष्ट महत्त्व आहे. प्रत्येक अध्यायाचं विशिष्ट महत्त्व आहे ना. आणि त्या प्रत्येक अध्यायामध्ये काही ना काहीतरी दडलेलं आहे. आपण जर जे पठण केलं ना रोज मनोभावे श्रद्धेनं, ते दत्त महाराजापर्यंत पोचतं ना, आणि आपलं ते सुख जे काही आहे ना, ते आपल्याला काही कमी आहे आपल्या आयुष्यामध्ये ते प्राप्त होतं. म्हणजेच खरं सांगतो, काही त्याचबरोबर हा अध्याय ज्या वेळेस आता तुम्ही हा जो अध्याय आहे ना, तुम्ही सकाळी पठण करू शकता, संध्याकाळी पठण करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30च्या या दरम्यान पठण करायचं नाही आहे. फक्त पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही पठण करू शकता. कारण की दत्त महाराजांची 12 ते 12:30 भिक्षा मागायची वेळ असते ना, त्या वेळेला आपल्याला वाचायचं नसतं, पठण करायचं नसतं. आता ज्या वेळेस आपल्याला वाचायचं आहे ना, म्हणजेच तुम्हाला आता 21 दिवस ही सेवा जर करणार असाल ना,
तर गुरुपौर्णिमेपर्यंत या अध्यायाचं पठण करणार असाल तर 9 ते 10 मिनिटं अगदी लागतात। जर तुमच्याकडे गुरुचरित्राची पोथी नसेल ना तर तुमच्यासाठी ती पोथी आहे ना, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 9वा अध्यायसुद्धा तुमच्यासाठी देत आहे, तो पाहूनसुद्धा तुम्ही वाचू शकता। पण शक्य होईल ना, पोथीतील वाचलेल तुमच्यासाठी अधिक पुण्याचं फळ देतं, म्हणून तुम्ही पोथीच वाचा किंवा श्रवण करू शकता। पोथी सुरू करण्या अगोदर दत्त महाराजांना किंवा स्वामींना विनंती करायची आहे की आजपासून मी या सेवेला सुरुवात करते। माझ्या आयुष्यामधले जे काही दुःख, दारिद्र्य, कष्ट आहे ना ते निघून जाऊ द्या, किंवा जे काही मी कष्ट करत आहे, मेहनत करत आहे, नक्कीच त्याचं चीज होऊ द्या, मेहनतीचं फळ मला मिळू द्या आणि माझ्या पण आयुष्यामध्ये सुख समृद्धी आयुष्य मला जगता येऊ द्या, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे ना दत्त महाराजांना। आणि त्या सेवेला रोज जो टाईम तुम्ही ठरवला आहे ना त्याचं टायमिंगला बसून ती सेवा तुम्हाला घरामध्ये दत्त महाराजांचा जिथे फोटो असेल ना किंवा मूर्ती असेल किंवा नसेल तरी चालेल, स्वामी महाराजांचा फोटो अधिष्ठान असेल ना, मूर्ती असेल, कारण की दत्त महाराजांचे रूप म्हणजे समर्थच आहेत ना, त्यांच्या समोर जरी बसून आपण धूप दीप लावून आसन घेऊन त्या टायमिंगला बसून आपल्याला ते वाचन करायचं आहे ना। अशा प्रकारे ही सेवा आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, देव हा भीतीचा विषय नाही, देव हा भक्तीचा विषय आहे ना। जी काही सेवा तुम्ही करताय ना ती मनापासून, अंतःकरणापासून, नियमांना न घाबरता करा। नियमांच्याही पलीकडे आपली भक्ती श्रेष्ठ आहे ना, अंतःकरणापासून केलेली भक्ती श्रेष्ठ आहे। म्हणून जी काही सेवा करताय ना त्या अंतःकरणापासून करा। फक्त एवढं लक्षात ठेवा, नॉनव्हेज वगैरे खाऊन दत्त महाराजांची कोणतीही सेवा करू नका। त्यामुळे नॉनव्हेज खाल्ल्यानंतर तुम्ही ही पठण म्हणजेच हे अध्याय करू नका। आणि एकदा तुम्ही सेवेमध्ये आलात ना, स्वामी सेवेमध्ये आलात ना, तर महाराजांची कृपा तुमच्यावर झालीच समजा। आपोआप तुमच्या सगळ्या गोष्टी या सुटतील। घरातील नॉनव्हेज खाताय म्हणून सेवा तर नाही, तुम्ही सोडू शकता। मग अशा वेळेला तुम्ही सकाळी लवकरात लवकर वाचन करून घ्या। त्यानंतर मग जे काही तुमचं नॉनव्हेज वगैरे ज्या काही गोष्टी असतात ना त्या तुम्ही घरातील व्यक्तींसाठी करू शकता, पण तुम्ही मात्र नॉनव्हेज खाऊ नका। पहा, प्रत्येकाला वाटतं की दत्तगुरूंच्या सेवेमध्ये काही चूक झाली ना की दत्तगुरू आमच्यासोबत काय करतील बरं, काही वाईट होईल का? बघा, कोणतेही गुरु, कोणताही देव आहे ना कधीच कोणाचं वाईट करत नाही किंवा कधीच कोणाला शिक्षा देखील देत नाही। आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ना ते आपल्या कर्मानुसार होत असतं। आणि म्हणूनच नेहमी सांगितलं जातं ना, आपले कर्म चांगले ठेवा, कारण जर आपले कर्म खराब केले ना तर उद्या फिरून तेच आपल्याला भोग बघायचा आहे। म्हणून भविष्यामध्ये, त्याला तर भविष्यकाळ म्हटलं जातं ना, आपले कर्म फिरून फिरून आपल्यासमोर येतात आणि मग त्याला आपण काय म्हणतो की देवाचं खूप झालं, देवानं शिक्षा केली, देवानं आम्हाला शिक्षा दिली। असं काही नाही। देवानं किंवा कोणत्याच मनुष्यानं, कोणत्याही गृहस्थानं तुमचं काही वाईट केलं नाही। तुमचं कर्म तुमच्या पुढे आलेले आहेत आणि ते फेडूनच त्या कर्मांना पार करूनच तुम्हाला पुढे जायचं आहे। आणि मग हे कर्म फेडत असताना, आयुष्य जगत असताना महाराजांची साथ हवी, म्हणजे आपले जे भोग आहेत ना त्यांची तीव्रता कमी होऊन महाराजांच्या साथीनं अगदी सुखद अलगदपणे जी काही परिस्थिती आहे ना ती पार करून आपण पुढे जाऊ आणि त्यानंतर गुरुकृपेनं, त्यांच्या आशीर्वादानं सुखमय आनंदमय जीवन जगू। यासाठी दत्तसेवेमध्ये या, स्वामींची सेवेमध्ये, आणि तुम्हाला जशी जमेल ना तशी दत्तसेवा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा। कारण देवाचं एक वेळा नाव जरी घेतलं ना
तरीसुद्धा ते वाया जात नाही. जो भगवंत व्याजासकट ते आपल्याला परत करतो ना, या सेवेचं हे नामस्मरण काय आपण देवासाठी नाही तर दुसऱ्यासाठी नाही करत, स्वतःच्या स्वार्थासाठी करत असतो ना. स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, जी काही परिस्थिती आहे ना त्यातून बाहेर निघण्यासाठी. आणि यामुळं एवढंच करू का तेवढंच करू का असं काही नियम नाही. जेवढं तुम्हाला शक्य होईल ना तेवढं तुम्ही ती सेवा करू शकता. म्हणजे विश्वासानं करा. अजून एक गोष्ट, स्त्रियांना मासिक धर्म सांभाळून हे करा. मासिक धर्म जर मध्ये आला ना तर ते 3 ते 4 दिवस स्किप करायचे आणि मग सेवा चालू करायची. जेव्हा सेवा झाली तेवढी सेवा गुरुपौर्णिमेला स्वामी दत्त महाराजांच्या चरणी बघा आपल्याला अर्पण करायची आहे. अशा प्रकारे अगदी साधी सोपी सेवा आहे, अतिशय प्रभावशाली सेवा आहे, जी प्रत्येकानं करावी आणि अनुभव घ्यावा. अशी ही गुरुचरित्र ग्रंथातील 9व्या अध्यायाची सेवा आहे ना, जी प्रत्येकजण करू शकतो. काही जास्त वेळ लागणार नाही. तर अशा प्रकारे आजचं हे निरूपण आहे ना, ज्यांच्या जीवनामध्ये भरपूर दुःख असतील ना, ज्यांच्या जीवनामध्ये सुख निरंतर चालू राहावं असं वाटत असेल, त्यांनी नक्कीच सेवा सुरू करा. बघा, गुरुपौर्णिमापर्यंत ही सेवा करा, त्याचा नक्कीच तुम्हाला लाभ होईल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.